मी काल तर मीडियाला माहिती नाही, दुर्दैवाने वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात। माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण जाहीर मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सीपी आहेत, मी पुण्याच्याही सीपीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही, पण पुण्याचे सीपी म्हणले की दादा टोटली केस ही चोबेंकडे, म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका, जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसा विचार न करता ती सगळी मदत करा। त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते, त्यांनी 3 टीम सोडल्या। काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा, पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये, ताबडतोब अटक करून ह्यांना आता काही कायदे केलेले आहेत, जुने कायदे आहेत, ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे कुठे ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांशी पण बोललो। आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईन त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला जाणार आहे। माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं आणि हे दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं, परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही। यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या, पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे, मी तिथला पालकमंत्री या नात्याने लक्ष घातलेलं आहे आणि या जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांना अतिशय कारवाई केली जाणार आहे। त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी घेतोय आम्ही सगळे आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहे। ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। 2-3 दिवस तो मुलगा आई नसल्या होता, काल मात्र तो आजीच्या कुशीमध्ये पडे झोपला आणि मी आज आता काल फोनवर बोललोय, त्यांना सगळं काही सांगितलं। ते म्हणले दादा तुम्ही त्यांना लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या, त्यांनी पण मला बोलून दाखवलं तुम्ही तो विषय काढता आणि आज रात्री गेल्यानंतर मी त्यांच्याशी पुन्हा बोलून त्यांना हे काही सापडत नव्हते, आपला पोलिसां यंत्रणा एवढी सक्रिय पाताळ आपला तरी आपण पकडून काढू शकतो अशी म्हणण्यामागचा उद्देश आहे।